काही जण म्हणतात हालेलुया म्हणू नका, पण हालेलुया म्हणायलाच पाहिजे. कारण की प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 19 अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मी मोठा जनसमुदाय बघितला त्यावेळेस तो सर्व जनसमुदाय म्हणाला हालेलुया. म्हणून आपण हालेलुया म्हणतो. हालेलुया शब्दाचा अर्थ देवाची स्तुती असो, आणि ते पवित्र शास्त्रात लिहिलं आहे. म्हणून जे म्हणतात हालेलुया म्हणू नका त्यांना जाऊन सांगा, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मोठा जनसमुदाय हालेलुया म्हणत आहे. 24 वडील आणि 4 प्राणी ज्यावेळेस नमन करतात राजासनासमोर त्यावेळेस ते मोठ्याने हालेलुया म्हणतात. मग मी का शांत बसू? मी पण म्हणेल हालेलुया हालेलुया. तर मी नेहमी तुमच्यामध्ये आल्यानंतर आत्मिक आशीर्वादाबद्दल बोललो, पण आज मला जे बोलायचंय ते शारीरिक आशीर्वादाबद्दल बोलायचं आहे. आत्मिक आशीर्वाद तुम्ही मिळवले, देव आत्मा हे तुम्हाला समजलं, त्याचा पुत्र शरीराने जो आला प्रभू येशू ख्रिस्त समजला, पण आजही आम्ही आशीर्वादित झालेलो नाही, फिजिकल आशीर्वाद. आणि आज मी तेच वचन घेऊन आलेलो आहे की आम्हाला फिजिकली देखील आशीर्वादित व्हायचं आहे. शारीरिक रीतीने या जगात जगत असताना देखील आमच्या शरीरावरती, आमच्या घरावरती आशीर्वाद उतरल्या पाहिजे, म्हणजे उतरले पाहिजे, आणि आम्ही आशीर्वादित दिसलो पाहिजे. हालेलुया. किती जणांना वाटतं की आज परमेश्वर मला बोलणार आहे? आमेन आमेन. जसं परमेश्वर तुम्हाला बोलत असताना परमेश्वराला म्हणा की मी वचन स्वीकारत आहे. निगेटिव्ह बसू नका, निगेटिव्ह माइंडनी की असं काही नसतं, असं काही म्हणत बसू नका. असं म्हणा की आता जे वचन येणार आहे ते मला बोलो आणि त्याद्वारे कार्य हो. आता नेहमी आपण पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेस एक वचन आम्ही नेहमी वाचतो. प्रार्थना करताना नेहमी आपण म्हणतो द्या म्हणजे तुम्हास दिले. पण आपण स्वतः ती कृती करत नाही. कुठं लिहिलेले ते? लूकवृषवर्तमान 6वा अध्याय आणि 38 वचन वाचा. लूकवृषवर्तमान 6वा अध्याय आणि 38 वचनात काय म्हटलेलं आहे? लूक 6:38. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्या त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि कसं द्या? तुमचं माप हलवून दाबून द्या, म्हणजे ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला परत मिळेल. आता मी लहानपणी बघायचो काही आपण शेजाऱ्याला पीठ द्यायचो. पीठ द्यायचं ना, माझी आई द्यायची पीठ, चांगलं भरून दाबून दुबून द्यायची. तिकडून देताना ते कशी द्यायची माहिती का? असं द्यायचं. काही लोक बघा तुम्ही घेताना कसं घेतात? भरभरून घेतात. देताना कसं देतात? कुचक्या मनाने. म्हणजे असं पीठ असं हळहळ. आणि घरी आल्यानंतर आपण म्हणतो आई तू तर दाबून दिलं होतं, इकडं बघितलं सटकन हात जातो, लगेच कळतं की यांनी चांगल्या मनाने दिलं. पवित्र शास्त्र सांगते माझं वचन नाही, हे स्वतः परमेश्वराचं वचन आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही देता, द्या म्हणजे तुम्हाच दिले जाईल. म्हणजे ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल, न दिल्यावर प्राप्त होणार नाही. द्या म्हणजे तुम्हाच दिले जाईल, पण देताना कसं द्या? माप दाबून हलवून व्यवस्थित, म्हणजे ज्या मापाने तुम्ही देता त्या मापाने तुम्हाला परत येतं. पण बऱ्याचशा वेळेस आम्ही बघतो की आपल्याला द्यायला आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगतो देण्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहे. हालेलुया. एक बेरोजगार तरुण होता, आणि एक बेरोजगार तरुण ज्यावेळेस तो नोकरीच्या शोधात होता त्यावेळेस एक मोठे साहेब होते जे तांदळाची फॅक्टरी चालवायची मोठी. आणि मग नंतर त्यांनी बघितलं त्याला, तो रस्त्यावर फिरायचा, इंटरव्ह्यू करायचा, आणि नेहमी त्याला बघायचे की तो जात आहे फायली घेऊन. त्यावेळेस त्यांनी त्याला बोलवलं आणि विचारलं बाळा तू काय करतो? तो म्हणे मी बेरोजगार आहे आणि मी कामाच्या शोधात आहे. ते म्हणे माझ्या फॅक्टरीमध्ये काम करशील का? तांदळाची फॅक्टरी, त्याच्यामध्ये तू काम करशील का? तो म्हणे हर मला तर गरजच आहे, मी काम का नको करू, मी काम करतो तुमच्याबरोबर. पण काम करत असताना तो मालक म्हणतो मला, म्हणजे मी तुला सर्वस्व देतो, माझी फॅक्टरी तुझ्या हातात देतो, आता मी सगळं तुला चालवायला देतो, पण मला एक काम करतो, फक्त याच्यातला काय करायचा, जो पण बिझनेस होईल त्या बिझनेसमधला फक्त 10% मला द्यायचा. किती द्यायचा? 10%. पहिली वेळेस बिझनेस झाला त्यावेळेस त्याला द्यायला काय अवघड गेले नाही. 5,000 झाला तर त्याचे 500 द्यायला त्याला काही वाईट वाटलं नाही. मग 10,000 झाले, 1,000 द्यायला त्याला काही वाटलं नाही. मग 50,000 झाले, 5,000 द्यायला त्याला काही वाटलं नाही. मग 1,00,000 झाले,
10,000 द्यायला त्याला काही वाटले नाही. असं करता 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 काय झालं, बिझनेस ग्रो करत गेला, बिझनेस वाढत गेला. आणि एक काळ असा आला की त्या ताईचा आकडा, 10व्या भागाचा आकडाच इतका मोठा झाला, याला वाटलं मेहनत मी करतो, कष्ट मी करतो, मालक आरामात बसून आहे आणि मी याला कशाला द्यायला पाहिजे. त्याने काय केलं, पार्टनरशिप बंद. आणि तो म्हणाला की आता मी देणारच नाही. पण फॅक्टरी कोणाच्या नावावर होती, सगळं कोणाचं होतं. याने येऊन बघितलं, का रे बाबा म्हणे या महिन्यामध्ये तू मला दिलं नाही, जो माझा पार्टनरशिपचा भाग आहे. तो म्हणे नाही म्हणे, आता हळूहळू रक्कम माझी वाढत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही. तू जर मला देऊ शकत नाही तर तो म्हणतो तू माझ्या कंपनीत राहू शकत नाही, मी तुला आजच टर्मिनेट काढून टाकतो. आणि त्याला काढून टाकलं आणि काही दिवसातच परत तो रस्त्यावर आला. तो मालक म्हणजे कोण माहिती आहे का, तो प्रभू, तो देव, जो इच्छा बाळगतो. तुम्ही तुमचा 10वा भाग पार्टनरशिप ज्यावेळेस करताना, देताना, ते देत असताना तुम्ही पार्टनर कोणाला बनवता, देवाला. आणि ज्या दिवशी बंद करता त्यावेळेस तुम्ही काय करता, पार्टनरशिप काढून टाकता. आणि त्याच वेळेस तुमचे फायनान्स डाऊन व्हायला लागतात. पवित्र शास्त्र सांगतं, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. म्हणजे हा पूर्ण भरून, जे माप आहे ते पूर्ण भरून आणि दाबून आपल्याला दिलं पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस देत असताना आमच्या मनाचा कल चांगला पाहिजे. देणं अंतःकरणातून असतं, देणं खिशातून नाही म्हणतो. तुम्हाला वाटत असेल देणं खिशातून होतं, माझ्या खिशात पैसे आहे म्हणून मी देतो, नाही. पहिली सुरुवात जी होती ती अंतःकरणातून होती. जरी तुमच्याजवळ पैसे नसले तरी तुम्ही म्हणायला पाहिजे, मी येशूच्या नावात द्यायला सुरुवात करतो. तुमच्याजवळ आज नाही पण रिकामी मूठ जरी तुम्ही टाकत आहे ना, ज्यावेळेस तुम्ही रिकामी मूठ आणून टाकता आणि म्हणता येशू आज माझ्याजवळ काही नाही पण मला तुला पार्टनर बनवायचं आहे, मी तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून तुमच्या आशीर्वादाचे दिवस सुरू होतील. परमेश्वर द्यायला सुरुवात करतो. एक कविता आहे ना, आपण शाळेत ऐकली असेल तुम्ही बहुतेक. ती कविता 7वी 8वीला किंवा 12वीला, मला आठवत नाही. देणाऱ्याने देतच जावे, देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे. इतके द्यावे की घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. आपल्याला काही पुरत नाही, आम्हाला फक्त काय आवडतं, घ्यायला. येऊ द्या बाळा साहेब, येऊ द्या. सगळं फुकट फुकट फुकट. आणि फुकटमुळं काय होतं, फुकटमुळं आशीर्वाद येत नाही. हे लिहून घ्या माझ्याकडून. फुकट बायबल पाहिजे, फुकट जेवण पाहिजे, फुकट हे पाहिजे, फुकट ते पाहिजे असं म्हणा. येशूच्या नावात मी फुकट घेणार नाही. बाळासाहेब मला सांगा, मी आशीर्वादाचा भागीदार आहे. हालेलुया. असं नाही खूप सारं दिलं पाहिजे, असं नाही. जे आहे ते दिलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ते देतो त्यावेळेस आम्ही आमच्या परमेश्वराबरोबर पार्टनर होतो. आणि ज्यावेळेस आम्ही पार्टनर होतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. आणि जे देणं आहे ते मनातून असतं, ते देणं खिशातून नसतं. ज्यावेळेस आम्ही मन ठरवतो, आमच्या मनाचा कल बदलतो, द ॲटिट्यूड ऑफ युअर हार्ट, ज्यावेळेस तुमच्या मनाचा कल बदलतो त्यावेळेस तुमचं हात देखील बदलल्या जातात. आणि ज्यावेळेस हात बदलतात आमचे देण्याचे, त्यावेळेस आम्हाला परमेश्वर ब्लेसिंग देखील द्यायला सुरुवात करतो. तुमचं घर आशीर्वादित व्हायला सुरुवात करतो. आपण द्यायला सगळीकडे देतो ना. तुम्ही लोक बघा, लग्न, वाढदिवस, कार्यक्रम, जेवणाचे, सगळीकडे श्रीमंत असतात. काही लोक तर लग्नामध्ये व्याजाने पैसे काढून आहेर करतात. कशासाठी करतात, आपला मी श्रीमंत दिसलो पाहिजे ना. काही समजतं का तुम्हाला, पाहुण्यासमोर आपली काही इज्जत आहे का नाही. 20 रुपये शेकड्याने कर्ज काढून तिथं देतात, तिथं श्रीमंत असतात. लग्न करतात, श्रीमंत असतात. डीजे लावतात, श्रीमंत असतात. वाढदिवस करतात, श्रीमंत असतात. जेवण देतात, श्रीमंत असतात. पण ज्यावेळेस देवाच्या घरात येतात त्यावेळेस काय असतात, आम्ही गरीब आहोत. बाळासाहेब, आम्ही गरीब आहे, आम्ही देऊ शकत नाही, आम्ही देणार. असं कोणीच गरीब राहिलं नाही. आता गरीबातला गरीब सुद्धा देऊ शकतो. गरीबच नाही मुळता. जो येशूमध्ये आहे तो गरीब नाही, त्याच्या गरिबीचा श्राप तुटलेला आहे, कारण की परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. इथं बसलेला एकही गरीब नाही, येशूच्या आशीर्वादाने आशीर्वादित झालेला आहे. पहिलं शब्द एक बदला, निगेटिव्ह. मी गरीब आहे, मी गरीब आहे म्हणणं सोडून द्या. तुम्ही गरीब नाही. तुमच्या सगळ्यांच्या अंगावर चांगल्या साड्या दिसतात, हातात वॉचेस दिसतात,
बांगड्या चांगल्या दिसतात, डोक्यावर स्कार्फ चांगले दिसतात, पाठीमागे सगळे इन बिन करून बसलेले आहे, सगळेच्या सगळे इथं दिसतात. मला एकही ठिगळ लावून आलेलं नाही. गरीब कशाने? मी मागच्या वेळेस इथं उपदेश केला होता की आम्ही चर्चमध्ये चिल्लर टाकतो, आमचं चुन्याचं चर्च आहे, आम्ही चिल्लर टाकतो आणि आजही आम्ही चिल्लरच टाकतो आणि आम्ही आशीर्वादित आहोत. तो व्हिडिओ ज्यावेळेस मी पोस्ट केला त्याच्यावर एक कॉमेंट आली आणि ती कमेंट अशी आली, पाळक साहेब, देव पैसे नाही पाहत, देव अंतकरण पाहतो. म्हणलं राहा गरीब, राहा गरीब. तुमच्या विचारसरणीतूनच कळतं की तुम्हाला आशीर्वाद नकोय, तुम्हाला द्यायला आवडत नाही. माणसाला द्यायला आवडत नाही, घ्यायला आवडतं, यायला आवडतं, बसायला आवडतं, खायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं, उपासना करायला आवडतं, सगळं आवडतं, पण द्यायला आवडत नाही. आणि परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतो, जो देत नाही त्याला परमेश्वर देत नाही. तुम्हाला सांगतो, दिल्याशिवाय फायनान्शियल ब्लेसिंग जी उतरते ते दिल्याशिवाय उतरत नाही. तुम्ही घेताना बघा कसं वाटतं, घेताना कसं वाटतं. समजा मी तुम्हाला देतो, तुम्ही घेते, तुमचा चेहऱ्याला खुश होतं, घेताना खुश होतं, घेताना खुश नाही होता, पण घेताना कसं तरी तोंड करतो. मग देताना कसं वाटतं? देताना आनंद वाटतो. काहीतरी कोणाला देऊन पहा, काहीतरी मदत करून बघा. तुम्हाला मदत करताना, चर्चमध्ये ऑफरिंग टाकताना फार चांगलं वाटतं, आनंद वाटतो. देताना माणूस खुश राहतो, घेताना कसं तरी वाटतं, उपकार झाल्यासारखं वाटतं. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, ज्यावेळेस देतो त्यावेळेस आशीर्वाद येतात. म्हणजे बघा, चेहऱ्यावरचे आशीर्वाद देखील देण्याने येतात, घेण्याने येत नाही. आता मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण, पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर उदाहरण आहे. योहानाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 6 ते 13 वचनामध्ये एक मुलगा आहे आणि एक छोटासा मुलगा आहे आणि 5000 लोक त्या ठिकाणी येशूच्या पाठीमागे आलेले आहेत. आणि येशूच्या पाठीमागे ज्यावेळेस ते लोक आले त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्या रानामध्ये त्यांना खाण्यासाठी काहीच नाही. येशू शिष्याला म्हणतो, जा आणि यांच्यासाठी बंदोबस्त करा. काय म्हणतो येशू? जा आणि यांच्यासाठी बंदोबस्त करा. त्या शिष्य देखील म्हणतात की आपल्याजवळ थोडेसे पैसे आहेत, एवढ्या लोकांना कसे पुरणार? येशूला माहिती आहे त्यांना काय पाहिजे म्हणून. येशूला कृती पाहिजे होती, जा जाऊन काहीतरी आणा बाबा. आपण काय म्हणतो? नाही, मला जमणार नाही, मी आणू शकत नाही. त्यांनी पण तेच उत्तर दिलं. पण तिथं काय लिहिलेलं वाचा बरं. एक छोटा मुलगा होता, तिथून वाचा. एक लहान मुलाबद्दल काय सांगितलेलं आहे, वाचा ब्रदर. एक लहान मुलगा होता. येथे एक लहान मुलगा आहे. येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. व 2 मासळ्या आहेत. परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? पुढं काय म्हटलेलं आहे? येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे सुमारे 5000 पुरुष होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. किती मासळ्या होत्या? आता नेहमी ऐकला मी. आणि भाकरी किती होत्या? पण त्या कोणाजवळ होत्या? लहान मुलाजवळ. लहान मुलगा देतो का काही? घ्या बरं त्याच्या हातातून काही. एखादं खेळणं खेळत असला इथं लहान मुलगा, किंवा त्याची गाडी असली, काही असलं, आणि तुम्ही मला, बाळा मला दे ना, देतो का? मी नाही देणार गाडी. तो देत नाही. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं की एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासळ्या आहेत. आणि तो मुलगा पण किती दिलदार. तो असं नाही म्हटला, माझ्या आईनं माझ्यासाठी दिल्यात. रानात चाललास, येशूच्या पाठीमागे चालला, किती वेळ लागेल तुला माहिती नाही, म्हणून हे थोडंसं ठेव तुझ्या जवळ. हे मला खाण्यासाठी दिलं, मला खाण्यासाठी दिलेलं मी दुसऱ्याला कसं देऊ? आपण हे ना कसं आपण देत नाही लवकर कोणाला ना. काही लोक गपचूप एकटेच खातात. अरे आलेले दरवाजा, अरे थांबा किचन, उघडा दरवाजा. काय नाही, थोडंसं बसलो होतं, तुम्ही खात होते ना, एक घास काही झालं असतं, पोट थोडी दुखलं असतं तुमचं, एक घास दिला असतं. द्यायला आवडत नाही माणसाला. पण हा मुलगा छोटासा मुलगा आहे, पण छोटासा मुलगा काय करतो? 5 भाकरी आणि 2 मासे आहे, पण तो मन उदार ठेवतो आणि म्हणतो मला हे द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? द्यायला पाहिजे.
आपल्याला द्यायला आवडत नाही, पण पवित्र शास्त्र सांगतं एक छोटा मुलगा, त्याचं मनाचं कल बघा, त्याचं हृदय बघा, त्याचं हृदय देण्याकडे आहे. आता त्याला ते पण माहिती नाही बरं का देण्यानंतर काय होणार आहे. पण ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस तो कोणाच्या हातामध्ये देतो? येशूच्या हातामध्ये. आता येशूवर पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. ज्याच्यावरती अभिषेक असतो त्याच्या हातात काही द्या ते मल्टिप्लाय होतं. ब्रदर नानासाहेबने एक वाक्य बोललं ज्यावेळेस तिथून वर्शिप करत होते, ते म्हटले प्रभूच्या हातात दिल्यानंतर मल्टिप्लाय होतं. ऐकलं तुम्ही? मी ऐकलं ते वाक्य. प्रभूच्या हातात दिल्यावर मल्टिप्लाय होतं म्हणजे बहुगुणित होतं. मग ज्याच्या हातात तुम्ही देत आहात, ज्याच्या हातात त्या भाकरी पडत आहे तो साधारण व्यक्ती नाही, ज्याच्या हातात ते मासे जात आहे तो साधारण व्यक्ती नाही, तो अभिषिक्त आहे, त्याच्यावरती देवाच्या आत्म्याचा अभिषेक आहे, ते मल्टिप्लाय होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस असं समजू नका की दिल्यानंतर माझं संपणार आहे. दिल्यानंतर ते मल्टिप्लाय होणार आहे, बहुगुणित होणार आहे आणि ते अधिक वाढणार आहे. हालेलुया. हा मुलगा त्याच्या हातातलं येशूच्या हातात येतो. येशू प्रार्थना करतो, म्हणतो वाढायला सुरुवात करा, आणि वाढतात. 5000 लोक जेवतात आणि जेवल्यानंतर सगळं अन्न संपून जात. असं होतं का? आमेन. 12 टोपल्या त्या ठिकाणी उरतात. आणि 12 टोपल्या कोणाला मिळाल्या असतील? त्या ज्या मुलाने 5 भाकरी आणि 2 मासे दिले. किती आनंदाने 12 टोपल्या घरी घेऊन गेला असं. चलो आज तर सगळ्या गावाला जेवण देऊ, कारण की माझ्याजवळ फक्त 5 भाकरी आणि 2 मासे होते, येशूच्या हातात दिले आणि ते बहुगुणित झाले. आता मला सगळ्या गावाला गाव जेवण द्यायचं आहे. आई हे बघ, तुम्हाला 5 भाकरी 2 मासे दिले, पण माझ्या येशूने ते मल्टिप्लाय केले आणि आज मी या गावातला लहान मुलगा आहे, पण मी सगळ्यात आशीर्वादित मुलगा. हालेलुया, हालेलुया. आशीर्वादित आम्ही दिसलोच पाहिजे, शरीरामध्ये आशीर्वादित दिसलोच पाहिजे. 5 वर्षानंतरही तुम्ही मला असेच दिसले तर मी समजेल की तुम्ही आशीर्वादित व्यक्ती नाही. पैसा तसाच, तेच घर, तीच गाडी, तेच कपडे, मग मी समजून एक तर कुठंतरी देवाचं चुकतं, नाही तर तुमचं चुकतं. बरोबर? कोणाच चुकतं? देवाच चुकतं. तसंच दिसल्यावर मी तसंच दिसलो, वर्षानुवर्ष तोच आहे, माझं घर तेच, तोच तुटका सोफा, तीच तुटकी सायकल, आणि मी म्हणतो मी आशीर्वादित आहे. नाही नाही नाही, एक तर देवाचं चुकलं, नाही तर पृथ्वीवर येऊन माझं चुकलं. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. शरीरात पण ब्लेसिंग दिसायला पाहिजे, घरात पण आशीर्वाद दिसतो. तुम्ही अभिषिक्त लोक आहात आणि अभिषिक्त लोकांच्या फिजिकल ब्लेसिंग सुद्धा त्या ठिकाणी दिसल्या पाहिजे. आणि जर दिसत नाही तर मग एक तर काहीतरी खराबी आहे, वरतून कनेक्शन खराब आहे किंवा इकडून कनेक्शन खराब आहे, ते कनेक्शन दुरुस्त करायची गरज आहे. याचा अर्थ मी कधीच परमेश्वराला काही देत नाही म्हणून परमेश्वर म्हणतो राहा असाच. आपल्याजवळ असतं असा कोणीच नाही की जो देऊ शकत नाही, ऑफरिंग देऊ शकत नाही, दानार्पण देऊ शकत नाही. असा प्रत्येक जण आहे की जो काही ना काही देऊ शकतो. 10 रुपये पण येत नाही, काही लोकांजवळ येतात पण ते देत नाही, आणि न दिल्यामुळं काय होतं, त्यांचा फायनान्स ब्लेस होत नाही. कारण की येशूच्या हातामध्ये ज्यावेळेस गेलं त्यावेळेस अभिषेक त्याच्यावरती आला आणि मग ते मल्टिप्लाय झालं. ज्यावेळेस इथं येतं, भांडारात टाकल्या जातं, पास्टर ज्यावेळेस प्रार्थना करतात, पाळसाहेब प्रार्थना केल्यानंतर तो अभिषेक त्यांच्यावरती आहे, तो त्याच्यावरती उतरतो आणि तुमचा बाकीचा फायनान्स आशीर्वाद होतो. देणं फार गरजेचं आहे. मग आपण जर त्या ठिकाणी असतो आणि आपण त्या ठिकाणी असल्यानंतर आपण काय केलं असतं? मोठ्या माणसाने दिलं असतं का? मोठं माणूस असतं तर समजदार, तो लगेच म्हटलं असता 5 भाकरी 2 मासे गुंडाळा आणि इथून चला पळा बाजूला जाऊन खाऊ. पण त्याचं मनाचा कल, म्हणून मी म्हटलं देण्याची सुरुवात खिशातून होत नाही, देण्याची सुरुवात हृदयातून होते. देण्याची सुरुवात. म्हणून मी किती श्रीमंत दिसतो ते नाही, माझ्याजवळ जे आहे त्याच्यामधून जे परमेश्वराचं आहे ते मी पेरतो का? आणि ते जर पेरत नाही तर माझं जीवन आशीर्वादित होत नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये ब्लेसिंग उतरल्या जात नाही आणि मी वर्षानुवर्ष तसाच दिसतो. कारण की माझं हृदय देण्याचं हृदय नाही, माझं हृदय फक्त घेण्याचं हृदय आहे. आणि परमेश्वर तर म्हणतो की मी तुला बहुगुणित करण्यासाठी आहे. प्रथम तुझं मन उघडं, मन विशाल करा, उदार राहा. 70-80 वर्षच जगणार आहे आपण. तुमची प्रॉपर्टी, तुमचं घर, गाड्या, हे 100 वर्षानंतर सगळा मालकी हक्क बदलतो. जागेचा तर बदलतो, तर तुमचा काय? 100 वर्षानंतर आपलं काहीच अस्तित्व नाही. जागा सुद्धा बदलते. ज्या घरात तुम्ही राहता ते जागेवर दुसरं काही बांधलं, राज रजवाडे राहिले नाही, महलवाले राहिले नाही.
आपण कोण आहोत? हे बदलतं सगळं. पण बदलत असताना ज्या काळापर्यंत तुम्ही पृथ्वीवरती आहात, ज्या वेळेपर्यंत तुम्ही पृथ्वीवरती आहात, पृथ्वीवरती असताना आपलं जीवन आशीर्वादित जगायला शिका. काही लोक देवाला देत नाही आणि स्वतः खात नाही. लय चिकट, असे चिकट लोक असतात. एवढंच तेल आणा, नको म्हटलं नाही 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 चिकन आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदाच आणा, पैसे जपा जपा जपा. स्वतः खात नाही. नाही आम्ही ना शिळपातं खातो, शिळपातं खातो, मग होतो हार्ट अटॅक. जेवढे पैसे साठवलेले असतात तेवढे सगळे कुठं जातात? दवाखान्यात. आणि मग पाळक साहेब म्हणतात, अरे प्रार्थना केली असती, आनंदी राहिली असते, परमेश्वराला तुम्ही जे काही तुमचं देणं आहे ते दिलं असतं तर मला तरी वाटत नाही की हार्ट अटॅक तुम्हाला आला असता. हे कशामुळे होतं माहिती? प्रेशर येतं. न कुडत जगल्यामुळं. आपण जगतो पण कुडत जगतो. जे आहे ते जपू ठेवतो आणि ते जपू ठेवल्यामुळं काय होतं? ते ब्लेसिंग आपल्याला मिळत नाही, आपण ते मल्टिप्लाय करत नाही, देवालाही देत नाही, स्वतःही खात नाही किंवा कुठं फिरायलाही जात नाही. आणि मग काय होतं? एक दिवस त्रासात सापडतो आणि सगळं जे उचलतो आणि सरळ दवाखान्यात नेऊन टाकतो. मग तुम्ही काय करत आहात? दवाखान्यात देत आहात का? काही लोकांच्या बघा पाठीमागं 12 महिने दवाखाना असतो. जा या महिन्यात दवाखाना, जा त्या महिन्यात. हे दवाखाना का लागला तुमच्या पाठीमागे? कारण की तुम्हाला जे परमेश्वराने सांगितलं ते तुम्ही करत नाही. तुम्हाला फायनान्शियल ब्लेसिंग पाहिजे असेल, ज्या घरात ब्लेसिंग पाहिजे असेल, त्याच्यासाठी परमेश्वराने जो नियम लावला तो नियमानुसार आम्ही जात नाही, म्हणून तो पैसा येतो आणि तो पैसा जातो. काही घरं बघा, ते म्हणतात आमच्याकडं पुष्कळ पैसा येतो, आम्हाला 40,000 पगार आहे, आम्हाला 50,000 पगार आहे, पण तो पगार पुरत नाही. पगार पुरत याच्यासाठी नाही की त्या फायनान्सवर आशीर्वादच नाही. म्हणून आशीर्वादित होण्यासाठी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दिलं पाहिजे. दिल्याने संपत नाही, दिल्याने वाढतं. काही लोकांना काय वाटतं? दिल्यानंतर संपतं. दिल्याने संपत नाही, दिल्याने वाढवतं. दिल्यामुळे आशीर्वाद येतात. आता माझी साक्ष अशी नाही, बऱ्याचशा देवाच्या सेवकाची साक्ष असते, खूप त्रासातून गेले, भाकर नव्हती खायला, किंवा माझी तशी नाही, माझी वेगळी आहे. मला विपुल होतं खायला, मला देवाने जे मागितलं ते मी खाल्लं, चिकन मटण खाल्लं, जे पाहिजे ते. म्हणजे असं नाही की मी खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत नाही, पण जी आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद माझ्या जीवनात आहे. जे मला पाहिजे ते मला मिळत गेलं, परमेश्वराने ते मला योग्य वेळेमध्ये दिलं. पण ते देत असताना मला ज्यावेळेस 5,000 आले त्याच्यातले 500 मी देवाला दिले. ज्यावेळेस मला 10,000 आले त्याच्यातले 1,000 मी दिले. जसं जसं मला येत गेलं त्याच्यातला 10वा भाग माझा नाहीच म्हणून मी ठरवला आणि तो 10वा भाग मी पेरत गेलो, देत गेलो आणि त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. तुमच्या कमाईमधला जो 10वा भाग येतो त्या 10व्या भागावर तुमचा अधिकार नाही. जर तो तुम्ही स्वतःसाठी ठेवून घेत आहात तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चोरी करत आहात. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा, दिल्याने कसं वाढतं. पहिले राज्य याचा 17वा अध्याय आणि 8 ते 15 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की एक विधवा स्त्री आहे आणि त्या ठिकाणी एलिया आहे आणि त्या काळामध्ये दुष्काळ पडला आहे आणि तो दुष्काळ फार कठीण दुष्काळ आहे. 3.5 वर्षाचा दुष्काळ आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं की एलिया ज्यावेळेस तिच्याकडे जातो त्यावेळेस बघा तुम्ही, जात असताना काय करत आहे ती बाई? काय करत आहे? काड्या गोळा करते. वाचा. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की जर शिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना बघा काय म्हटलेलं आहे, काटक्या गोळा करताना बघितलं. एक विधवा स्त्री, तिच्याजवळ काय असतं? ती स्वतः दुष्काळात सापडलेली आहे आणि दुष्काळात असताना ती काटक्या गोळा करत आहे आणि परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या जेवणाची व्यवस्था कोणाकडे केली आहे? एका विधवा स्त्री. तुम्ही जर असतात, मी जर असतात काय म्हटलं असतं माहिती आहे का? देवा केली तर व्यवस्था कोणाकडे केली? एखाद्या श्रीमंत जमीनदाराकडे करायला पाहिजे होती, एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे करायला पाहिजे होती. तू व्यवस्था केली तर एक गरीब विधवेकडे केली की जी विधवा स्वतः काटक्या गोळा करत आहे, जिच्याजवळच काय नाही आणि तिच्याकडे तू माझी व्यवस्था केली. हे कसं होणार? आणि ज्यावेळेस तो तिच्याकडे गेला आणि तिच्याकडे बघतो त्यावेळेस तो तिला म्हणतो की मला परमेश्वराने तुझ्याकडे पाठवलेलं आहे, जा माझ्यासाठी भाकर भाजून आण. आता तिचं उत्तर कठीण आहे. दुष्काळ पडला,
एवढं सगळं झालं आणि हा माणूस चांगला तंदुरुस्त दिसतो. समजा बाळासाहेब एकदम मजबूत तंदुरुस्त दिसतात आणि एकदम गरीब घराण्यात जी फॅमिली आहे त्यांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात, आज माझ्यासाठी चांगल्यातलं चांगलं मटण आणा तुम्ही आणि आपण मस्त इथं मटण भाकरी खाऊ. तुम्ही काय म्हणताल? गरीबातलं गरीब, अरे बापरे, आता हे बाळासाहेब एवढे तंदुरुस्त दिसतात, चांगले दिसतात, कपडे चांगले घालतात आणि आता हे माझ्याकडे आले, माझ्याजवळच काय नाही, मी यांच्यासाठी कसं करू? कुरकुर केली असते. तिला पण तेच प्रश्न पडला. गरीब विधवा आहे आणि ऑलरेडी तिच्याजवळ काहीच नाही आणि त्या ठिकाणी हा देवाचा सेवक येतो आणि हा देवाचा सेवक म्हणतो, प्रथम माझ्यासाठी तू भाकर भाजून आण आणि मग नंतर तू बघ. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तो तसं बोलतो आणि ती त्याच्या म्हणण्याप्रमाणे करते, त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं वाटतं की हा त्याच्या पोटासाठी करत आहे. बरेचसे देवाचे सेवक ज्यावेळेस देण्याबद्दल बोलतात त्यावेळेस लोकांच्या डोक्यात एक विचार येतो की यांना पाहिजे म्हणून हे बोलत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एलिया त्याला पाहिजे म्हणून तो बोलत नाही. त्याला माहिती आहे माझ्यावर अभिषेक आहे, माझ्या पोटात ज्यावेळेस ती भाकर जाईल, मला देवाने सांगितलं या घराला ब्लेस कर, आशीर्वादित कर, मला देण्याने हिचं पिठाचं मडकं आणि तेलातली कुपी आटणार. हालेलुया. आपण काय विचार करतो? मी दिल्याने माझं संपेल, पण देव म्हणतो तू दिल्याने तुझं घर आशीर्वादित होणार. हालेलुया, हालेलुया. म्हणा परमेश्वरा, म्हणा परमेश्वरा, प्रभू येशू मला घेणारा नाही तर देणारा बनव. घेणारा नाही, आता देणारा बनलं. पण किती दिवस घेता? आता द्यायची वेळ आलेली आहे आणि न दिल्यामुळं आपण गरीब दिसतो आणि आपण म्हणतो मी साधारण आहे, मी छोटा आहे. ज्याच्यावर अभिषेक आहे तो छोटा नाही, तो आशीर्वादित आहे. पैसे मॅटर नाही करत, त्याला पैसे मॅटर नाही करत. तुमचं मनाचा कल मॅटर करतो, हृदय मॅटर करतं की मी कसा आहे देवामध्ये. ही विधवा आहे, गरीब आहे, पण तरी परमेश्वर म्हणतो जा तिला माग तू, कारण तिला मागितल्यानंतरच तिचा उदरनिर्वाह होणार आहे. आणि मग ज्यावेळेस ते तिला देतं, म्हणजे एलियाकडे आलं म्हणजे अभिषिक्त माणसाकडे आलं, अभिषेक त्याच्यावरती आला आणि अभिषेक ज्यावेळेस आला तिचा बाकीचा भाग आशीर्वादित झाला. आणि जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत असं म्हटलेलं तिचं पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी आटली नाही, परमेश्वराने तिला आशीर्वाद दिला. दावीद राजाबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं? दावीद एक मेंढपाळ होता. मेंढपाळ झाल्यानंतर तो राजपदावरती गेला आणि राजपदावरती गेल्यावर त्याला गर्व आला का की आता मी मेंढपाळ होतो, आता मी राजा झालो, आता मला देवाला काय द्यायची गरज नाही, असं म्हणतो तो. तुम्ही वाक्य वाचा त्याचं. म्हणूनच दावीद राजा देवाच्या मनासारखा म्हटलेला आहे. पहिले इतिहास याचा 29 अध्याय आणि 3 वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. पहिले इतिहास 29 अध्याय 3 वचन. पहिले इतिहास 29. याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे, म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे, त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोने रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो. बघा, देवाच्या मंदिरासाठी मी सर्वस्व देत आहे. म्हणजे जे काही तो म्हणतो एका ठिकाणी, जे काही मला प्राप्त झालं ते सर्व मला देवापासून प्राप्त झालं आणि जे देवापासून आलेलं आहे तेच मी देवाला देत आहे. म्हणजे आपल्याला जे काही प्राप्त झालं ते कोणाकडून प्राप्त झालं? देवापासून. आणि देवापासून प्राप्त झाल्यानंतर आपण जे काय देतो ते कोणाचं देतो? देवाचं देतो. मग देवाचं देवाला देत असताना त्याच्यात मोठेपणा काय आला? काही लोक काय म्हणतात, लात मारीन तिथं पाणी काढेल, माझ्याजवळ फार पैसे आहेत आणि मी फार श्रीमंत व्यक्ती आहे आणि मी असा आणि मी तसा आणि मी हे करेल ते करेल. ते म्हणतो असं का, थांब तुला दाखवतो. आणि एकदाच काहीतरी त्याच्या पाठीमागं पिढा लावतो, मग तो उताना पडतो बिचारा. मग त्याच्या संपत्तीला डोळ्याने पाहण्यापलीकडे त्याला काही लाभ होत. काय करायची ती संपत्ती? तुमच्याजवळ मरणाचे पैसे, खूप पैसे आहेत, डायबिटीजच्या गोळ्या चालू, शुगर याच्या गोळ्या चालू, बीपीच्या गोळ्या चालू, प्रत्येक चालताना गोळी खाता, बसताना गोळी खाता, उठताना गोळी खाता आणि म्हणतात मी फार श्रीमंत आहे. आणि तुमच्या जीवनात जरी श्रीमंती असली तरी ती काहीच कामाची नाही. पण परमेश्वराला देता आणि आशीर्वादित जीवन जगता, विदाऊट गोळ्याचं जीवन जगता तुम्ही आशीर्वादित. हालेलुया. गोळ्या बंद झाल्या पाहिजे. टेन्शनमुळे गोळ्या चालू आहेत त्या, बाकी काय नाही. तुम्ही सगळे चांगले आहात, अभिषिक्त आहात, तर अभिषेकामध्ये चाला, आशीर्वादामध्ये चाला. म्हणून दावीद राजा म्हणतो जे काही मला देवापासून प्राप्त झालं
तेच मी देत आहे. आणि मला की 3दा मध्ये देखील सांगितलेलं आहे की तू आपल्या काय 10व्या भागाने देवाचा सन्मान कर. काय म्हटलेलं बघा, जे काही जे 10वा भाग आहे तो आपल्या मंदिरात आण आणि मग नंतर बघ तू प्रतिती बघ देवाची की देव कशा रीतीने तुला आशीर्वाद देतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण जो कामाला जातो तो आशीर्वादित होत नाही, कारण की तो देत नाही. म्हणून आपल्याला द्यायला पाहिजे. माझ्या मंडळीमध्ये आम्ही सगळे म्हणजे लिस्टच केलेली आहे, सगळ्यांना दशांश द्यायला लावतो जे कामाला जातात ते. फक्त 2-4 बोटावर मोजले इतके देत नाही, त्यांचं नाव आम्ही सरळ ग्रुपमध्ये डिक्लेअर करतो की यांच्यासाठी प्रार्थना करा, यांनी आशीर्वादित व्हावं. माझ्या मंडळीत मी सरळ सांगतो, देणारे असाल तर इथं या, देणारे नसाल तर येऊ नका. मला चिंगूस कंजूस लोक या मंडळीत नाही पाहिजे, मला भरभरून देणारे लोक या मंडळीत. काय कामाचे ते देव सीट हे काय म्हणतात ते, खुर्च्या गरम करा, चटया ह्या, एवढा लाईट बिल भरा, हे करा ते करा. हे आशीर्वादित नाही आणि ते आशीर्वादित नाही. चाललं आपलं देवाचं. आपण कसं पाहिजे, आपलं मन देणारं पाहिजे. काय म्हटलेलं आहे मला की 3दा मध्ये, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे, माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे घेऊन जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा वाचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वादाचा वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. कधी प्रचिती पहा म्हटलेलं आहे. काही लोक काय म्हणतात, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, माझं 10 लाखाचं काम आहे आणि ते झालंच पाहिजे. पण देवाला देत नाही, फक्त काम झालं पाहिजे, फुकटच काम झालं पाहिजे, पण आम्ही काही देणार नाही. तसं नाही होत ना. पहिले काय म्हटलेलं आहे, सगळा दशमांश आणा, म्हणजे तुमचं देणं पहिले आहे. म्हणजे माझ्या मनाचा कल. विधवा स्त्रीला म्हणलं का चल तुझं कुपीतलं तेल आणि ते मी आशीर्वादित करतो, असं नाही म्हटलं. प्रथम तू माझ्यासाठी भाकर भाजून आण, प्रथम आण. इथं पण म्हटलेलं आहे की प्रथम आणा आणि आणल्यानंतर मग तुम्ही प्रचिती पहा की मी आकाश कपाटे उघडून तुमच्यावर आशीर्वाद वर्षतो की नाही. म्हणजे काय करायचंय, पहिले आपल्याला द्यायचं आहे. दिल्याने संपत नाही हा चुकीचा विचार तुमच्या डोक्यात टाकल्या गेलेला आहे. देव अंतकरण पाहतो हे विचार टाकल्या गेलेला आहे. पण ज्या पण वेळेस मी पवित्र शास्त्र वाचलं त्यावेळेस पवित्र शास्त्रात मला एकच आढळलं की दिल्याने मनुष्य आशीर्वादित होतो. तू म्हणताल असं देवाने सांगितलं नाही किंवा असं नाही आहे. दशांशाविषयी सांगितलं ते जुना करारात सांगितलं, नव्या करारात कुठं सांगितलं? नव्या करारात तर सगळं द्यायचं सांगितलं. नव्या करारात तर सगळंच द्यायचं सांगितलं. तर मग सगळं प्रेषितांच्या चरणाजवळ ते आपली प्रॉपर्टी विकून आणून टाकून देत होते. त्यात घरं सगळे विकून आणून नाही देऊ शकत ना. म्हणजे 10वा भाग आहे तो तर आपण दिलाच पाहिजे. दिल्याने काय होतं, ते आशीर्वाद येतात. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अब्राम जो आशीर्वादित झाला, उत्पत्तीचं पुस्तक येतं 14 अध्याय आणि 18 ते 20 वचन, मल्कीसदेक नावाचा जो याजक होता त्याच्या भेटीला ज्यावेळेस गेला त्यावेळेस अब्रामाने आपल्या अवघ्याचा 10वा भाग त्या मल्कीसदेकाला सादर केला. आणि ज्यावेळेस त्याने 10वा भाग दिला त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की अब्राम जरी आई वडिलाच्या घरातून साधारण रीतीने निघाला तरी अब्राहाम ज्यावेळेस आला बाहेर त्यावेळेस त्याने परमेश्वराला दिल्यामुळे, याचकाला दिल्यामुळे 10वा भाग, पवित्र शास्त्र सांगतं की अब्राहाम त्या देशामधला श्रीमंत व्यक्ती झाला. आशीर्वाद त्याच्या जीवनात आले. जर तुम्हाला फायनान्शियल रीतीने आशीर्वादित व्हायचं आहे, जर तुम्हाला आर्थिक रीतीने आशीर्वादित व्हायचं आहे आणि तुम्ही प्रार्थना करत आहात की परमेश्वरा माझा फायनान्स मोकळा कर, परमेश्वरा माझ्या घरामध्ये आशीर्वाद आर्थिक मोकळे कर, त्या आर्थिक आशीर्वादासाठी पवित्र शास्त्राचा नियम आहे आम्ही प्रथम दिलं पाहिजे, दिल्यानंतरच ते ब्लेसिंग आमच्यावर येतात. आज मनात निश्चय करा की परमेश्वरा आजपासून न चुकता मी परमेश्वराच्या मंदिरात जी माझी देणं आहे ते मी देणारच, जो माझा 10वा भाग आहे मी तो देणारच आहे. आणि मग माझ्या जीवनात आशीर्वाद येणार आहेत. आता बघा, आनंदाने जो देतो तो आशीर्वादित होतो. नाही तर तुम्ही म्हणताल चला आता पाळसाहेब म्हटले वचन सांगतं म्हणून आपल्याला दिलं पाहिजे, पण देत असताना मनाचा कल पण चांगला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की देणं मनातून सुरुवात होतं, देणं खिशातून सुरुवात होत नाही. मी काय टाकतो ते खिशातून होत नाही. मी टाकताना 10,000 टाकील, टाकताना 10,000 टाकेल, पण मन कसं असेल माझं, हे म्हटले यांनी ते कार्यासाठी मागितले म्हणून मी कणात पुढत येऊन हे पैसे टाकले.
मला आशीर्वाद प्राप्त होतील का? होईल का? का प्राप्त नाही होणार आशीर्वाद? सांगा मला, का प्राप्त नाही होणार? कसं टाकलं तुम्ही देताना? कुडकुड करत, मन चांगलं नाही तुमचं देताना. 10,000 काय 1,00,000 जरी टाकले आणि मनात शंका बाळगली, दानाचं काय होत असेल? काही लोकांना चिंता कशाची असते? दानाची. दान कशाला म्हटलेलं माहिती आहे तुम्हाला? त्याचा अर्थच काय माहिती आहे का? ऑफरिंग, दान. दान म्हणजे काय असतं माहिती आहे का? एकदा मी जर दान दिलं, देणगी दिली, तर ते दान देत असताना मी त्या दानाचा विचार करत नाही, कारण की दान टाकत असताना ते दान दिलंय मी, आणि दान दिल्यानंतर मला माहिती आहे ते मी देवाला दिलंय, त्याचे आशीर्वाद माझ्या पूर्ण फायनान्सवर येणार. काही काही चर्चेसमध्ये दानाचं चर्चा चालते. कोणामध्ये? मेंबरमध्ये. इतकी येतात, बाळासाहेब काय करत असेल? अरे तुला काय करायचं? तू दिलंच कशाला? देऊच नको ना. नको देऊ. मनात शंका आहे तिथं द्यायचंच नाही ना. कणत कुडत देतात आणि त्याचा विचार करत बसतात, नेमकं मी दिलं. तुम्ही दिलं कशाला? कशाला दिलं? कशाला दिलं? ज्यावेळेस मी देतो त्यावेळेस याला देतो की मी दिल्यानंतर मी विसरून जातो. कारण मी का विसरतो? कारण की मी जे दिलं ते याच्यासाठी दिलं की परमेश्वर माझ्या बाकीच्या फायनान्सला आशीर्वादित करणार आहे. मग मी देत असताना 100 पटीने मला जर देव आशीर्वादित करणार आहे, तर मी त्याचा विचार काय करावा? काही लोक कशाच विचार करतात? मग एवढं येतं, काय होतं बाबा? काय करत असतील? बाळासाहेब तर नाही खात. म्हणजे याला संकुचित विचारसरणी म्हणतात, की जी विचारसरणी कणत कुडत देणं आहे. जर असं मन करून तुम्ही देता तर मी सांगतो देऊ नका. तुम्ही आशीर्वादित होणार नाही, आणि जे घर आहे प्रार्थनेचं ते पण आशीर्वादित होणार. आशीर्वाद तुमच्यावर पण येणार नाही, जे कणत कुडत देतात, आणि सगळंच वाया जाईल. आणि मग तुम्ही म्हणताल मी इतकं देतो, मी आशीर्वादित का होत नाही? कारण तुमच्या मनाचा कल चांगला नाही. कुठं लिहिलेलं आहे ते बघा. 2 कोरिंथ 9 आणि 7 वचनामध्ये काय लिहिले? 2 कोरिंथ 9 आणि 7 वचन. 2 कोरिंथीकरास पत्र त्याचा 9 अध्याय आणि 7 वचन काय म्हटलेलं आहे? प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. बघा, आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावा. तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही, इतकंच द्या. पण ज्यावेळेस देता त्यावेळेस मनात ठरवल्याप्रमाणे द्या. पण देत असताना कणत कुडत देऊ नका, दुःखी मनाने देऊ नका, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. कोणाला आवडतो? तुम्ही तर संतोषाने देणारा बाळासाहेबाला आवडतो. नाही, वचन तिथं काय म्हटलेलं आहे? संतोषाने म्हणजे आनंदाने देणारा देवाला आवडतो. आणि म्हणूनच काय होतं की आपण कणत कुडत दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल ब्लेसिंग उतरत नाही, आणि ते फायनान्शियल ब्लेसिंग आपल्या जीवनात येत नाही. मग आपल्या घरात नेहमी फायनान्सहून भांडणं होतात. दर पगार आली का त्या पगारीला भांडणं होतात, पेमेंटला भांडणं होतात. आणि मग आपण म्हणतो की हा पैसा मला पुरतच नाही. हा पैसा का पुरत नाही? तुम्ही देवाच्या राज्यात, देवाच्या घरात, देवाच्या भांडारात ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस तुमच्या मनाचा कल चांगला नव्हता. मी तर म्हणतो ऑफरिंग अशी झाली पाहिजे, डान्सचं गाणं झालं पाहिजे, नाचत गावत येऊन आपण देवाला दिलं पाहिजे. मन माझं आनंदित आहे. म्हणून करत कुडत आपल्याला द्यायचं नाही, तर देत असताना परमेश्वर आनंदाने देणाऱ्याला बघतो. म्हणून ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस आम्ही संतोषाने आणि आनंदाने दिलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे, आणि ते उदाहरण बघा. सगळे लोक जे आहेत पवित्र शास्त्रामध्ये ते गरीब आहेत, श्रीमंताने दिलं नाही. गरीब विधवा नव्या करारामध्ये बघा. येशू ज्यावेळेस त्या ठिकाणी उभा होता त्यावेळेस लूक कृष्णवर्तमानाचा 21 अध्याय आणि 2 ते 4 वचनामध्ये काय सांगितले? गरीब विधवा तिथं होती, आणि लोक श्रीमंत पण त्या सभास्थानात बसलेले होते, आणि श्रीमंत लोक मोठमोठ्या देणग्या भांडारात टाकत होते, आणि येशू भांडारात पाहत होता. कसं वाटेल ना अवघड? कसं वाटेल अवघड? समजा आता तुम्हाला मी सांगितलं ऑफरिंग टाका, आणि मी बघतोय तुमच्या हाताकडे किती टाकताय, तुम्ही काय म्हणता? काय बाळासाहेब आहे, यांना काही समजतं का? दान हे गुप्त असावं, गुप्त दान दिलं पाहिजे. गुप्त दानात देतो आपण 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, आणि मागतो देवाला आशीर्वाद, देवा मला करोड रुपये दे. देव म्हणशी पळ, देतो 10 रुपये आणि मागतो किती? 1 करोड दे. नाही देणार ना देव, नाही देणार देव. मीच सांगतो तुम्हाला, देवाचं राहू द्या, मीच सांगतो तुम्ही फायनान्शियल ब्लेस नाही होणार. तुम्ही देत नाही ना मंदिरात. काही काही लोक ऑफरिंगला पण उठत नाही.
दानार्पण ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या दानार्पण टाकायला पळायचं उठत नाही काय काय. म्हणजे मनाचा कल छोटा आहे, देण्याचं नाही. आहेत पैसे, सगळ्याजवळ पैसे आहेत, पण देण्याचं मन नाही आहे. ऑफरिंगला जर उठत नाही तर माझ्या फायनान्स कसा आशीर्वादित होईल? मी कधीच मंदिरात काही देत नाही आणि मी म्हणतो देवा मला आशीर्वादित कर, माझं घर आशीर्वादित कर, मला पैशाची कोणतीच कमतरता पडू दे नको. देव म्हणतो अरे प्रथम पेरायला शिक. असा कोणता शेतकरी आहे का जे बीज पेरायचं आहे ते बीज पेरणीचं घरात घेतो आणि ठेवून देतो आणि शेतामध्ये जातो, सगळी पेरणी करतो, नांगरणी करतो, सगळं स्वच्छ करतो आणि मग म्हणतो पीक यो, आणि सकाळी पीक येतं का? ते बीज जे आहे ना, बीज ते खात नाही तो. ते बीज जातो आणि पेरणी करतो आणि बीज पेरलीनंतर मग नंतर उगवतं आणि ते 30 पट 60 पट आणि 100 पट आपले लोक जे आहेत का त्यांची एक सवय आहे, जे बीज पेरायचं आहे ते पण खाऊन घेतात. पेरायचं बीज पण खाऊन घेतात आणि मग म्हणतात पाळक साहेब प्रार्थना करा पैसे अडकले. पाळक साहेब म्हणतात बीज पेरलं का? नाही पेरलं, ते बीज आम्ही खाऊन घेतलं. पेरणीचं बीज कोणी खायला सांगितलं तुम्हाला? मी तुम्हाला 2 वडाच्या झाडाच्या बिया दिल्या हातामध्ये, बीज, आणि म्हटलं की हे 2 वडाचे झाडं तुम्हाला बक्षीस घ्या. तुम्ही काय म्हणतात? पाळक साहेब काय मजाक करता राव, हे 2 बीज आहेत, याच्यात कुठं वडा? त्या बीजामध्ये मोठं वडाचं झाड बसलेलं आहे. लावल्यानंतर ज्यावेळेस ते उगवल ना, त्यावेळेस ते मोठं होईल ना, त्यावेळेस म्हणाल हा वडाच्या झाडाच्या बीजामध्ये एवढं मोठं झाड बसलेलं आहे. तुमच्या त्या बीजामध्ये फार मोठे आशीर्वाद दडलेले आहेत. ते आशीर्वाद पेरता आले पाहिजे आणि मग ते उगवतील. तेव्हा मी आज तुम्हाला स्पष्ट सांगते, जे येशूने केलं ते सांगत आहे. व काही लोकांच्या नादी लागू नका. काही लोक म्हणतात दिलं नाही तरी चालतं, देऊ नये, आपण गरीब आहोत आणि आपण दिलं नाही तरी चालतं, देव अंतकरण पाहतो. मला नाही वाटत. देव हात पण पाहतो. जर हात पाहत नसताना तर मग त्या दानार्पणाजवळ तो उभा नसता राहिला, मग त्याने अंतकरणच पाहिलं असतं, त्याने हात पाहिले नसते. आपण वाचतच नाही प्रॉपरली बायबल. आपण काहीतरी सटरफटर वाचतो जे आपल्याला पटतं ते. माणसाचं कसं असतं, जे मला पटतं तेच वाचतो. जर मला द्यायचं नसलं तर मग मी तेच वाचतो. नाही मनाचं आपण जितकं ठरवलं तितकं दिलं तरी काय हरकत नाही. कुठं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे. आणि येशू तर स्पष्ट म्हणतो की ज्यावेळेस दानार्पण टाकत आहे भांडाराच्या जवळ तो उभा आहे आणि मन नाही पाहत तर ते हात पण पाहतो. बघा वाचा ब्रदर. तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वापेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतील देवाच्या दानात टाकले, हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. बघा हिच्या मनाचा कल बघा तुम्ही. गरीब आहे, साधारण आहे, पण देत असताना तिला माहिती आहे की मला द्यायचं आहे भांडारात, आणि देत असताना ती संतोषाने देत आहे, कुडकुडत देत नाही. पवित्र शास्त्र सांगतं की ज्यावेळेस ती देते त्यावेळेस तिथं पुष्कळ श्रीमंत लोक आहे, पण श्रीमंत लोक विपुलतेतून देतात. जसं की एखाद्याजवळ 1 लाख रुपये आहे त्याच्यातून 500 रुपये देतो, एखाद्याजवळ 1 करोड आहे त्याच्यातून तो 10,000 देतो. पण हिच्याजवळ होतं नव्हतं ते ती टाकत आहे आणि तो म्हणतो की सगळ्यांपेक्षा कोण आशीर्वादित आहे? ती आशीर्वाद. तुम्ही म्हणता इथं मनाचा कल पण देवाने तिथं, येशूने तिथं काय बघितले? हात पण बघितले. मग देव तुमचं मन पाहतो आणि दुसरं काय पाहतो? तुमचे हात पण पाहतो. किती जणांना वाटतं माझ्या घरात फायनान्शियल ब्लेसिंग आहे? मला वर्षानुवर्ष तुम्ही तसे दिसलेले पाहिजे, सेम टू सेम, सेम घर, सेम सायकल, सेम गाडी, सेम 15 वर्ष झाले तसंच राहतो. नाही, येशूच्या नावात मी हे श्राप कट करतो, कारण की मी आशीर्वादित आहे. नको आपल्याला जगायचं ना, असं जगा राजपुत्र आणि राजकन्या. देव म्हणतो की मी तुम्हाला राजपुत्र आणि राजकन्या केलं. कोणी काही म्हणो, पण असं जगा की म्हटलं पाहिजे देवाने पण वाह माझी राजकन्या आणि राजपुत्र आलेले आहेत, त्यांचं स्वागत केलं. आपण जर जगतो कणात कुडत काय केलं खरं नाही, एवढंच आहे असं. जेवढं जो असतो ना तेवढंच देव त्याला देतो, त्याच्या जास्त देत नाही. देव का देत नाही? देव त्याचं मन चांगलं नाही, याला नको, याचं मन चांगलं याला द्या, याचं मनच नाही ना द्यायचं. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की त्या विधवेने 2 टोल्या टाकल्या, पण तो म्हणतो या सगळ्यांपेक्षा अधिक तिनं टाकलेलं आहे. 2 कोरिन्थियस पत्र याचा 9 अध्याय आणि 6 वचनामध्ये पण काय म्हटलेलं बघा तुम्ही. जो पेरणी करतो त्या पेरणी करणाऱ्याबद्दल काय म्हटलेलं आहे, वाचा. 9 अध्याय 6 वचन. हे ध्यानात घ्या की जो राखून पेरतो त्याच मानाने तो कापणी करेल.
जो हात राखून पेरतो, म्हणजे समजा मी देत असताना असं थोडंसं देतो, पीठ देत असताना असं वरतून देतो, असं पफ करून देतो, किंवा देत असताना मन देऊ का नको चला देऊ असं करतो, त्यावेळेस असं म्हटलेलं जो ज्या मानाने पेरणी करतो किंवा ज्या हात राखून जर पेरणी करतो तर त्याला त्याच पद्धतीने भेटणार आहे. जसं तुम्ही देता तसं तुम्हाला प्राप्त होतं. मी जर उदारतेने देतो तर ते उदारतेने येतं, कारण की हे जे देणं आहे हे साधारण देणं नाही. हे देत असताना परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, कारण की हे जे देणं आहे हे कोणत्या माणसासाठी मी देत नाही. इथं ज्यावेळेस मी माझ्या खिशात ऑफरिंग घेऊन येतो, दशांश घेऊन येतो, त्यावेळेस तो मी पाळकाला देत नाही, तो मी या ठिकाणी असं म्हणून देत नाही की यांना देत आहे, मी तो हे म्हणून देतो की मी हे देवाच्या हातामध्ये देत आहे, कारण की यांच्या हातात देणं म्हणजे पवित्र आत्म्याचे जे अभिषेक आहे तो त्याच्यावर उतरणं, आणि त्या अभिषेकाने माझ्या देण्याने माझा बाकीचा फायनान्स आशीर्वाद होणं. आपण फायनान्स ब्लेस करत नाही. आपल्याजवळ आलेला पैसा श्रापित असतो आणि आपण तोच घेतो आणि सरळ वापरायला सुरुवात करतो. हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. आज जे मी सांगितलं ते जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला पुढच्या महिन्यात म्हणणार बाळक साहेब तुम्ही जे सांगितलं मला पैसा एकदम पुरला. 100% आल्या पेमेंट. जे काम करतात त्यांनी आल्या पहिले आपल्या कमाईतला 10वा भाग जे पाकिट असतं, इथं दशांशचं आहे का बाळक साहेब तुमच्याकडे पाकिट? दशांशचं पाकिट असतं, त्या दशांशच्या पाकिटामध्ये आपले पैसे जे पगार आलेली आहे त्याच्यातून 10वा भाग काढायचा, तो ठेवायचा आणि तो बाजूला काढून ठेवायचा, आणि मग पैसे वापरायला सुरुवात करायचे आणि आणून तुम्ही मंदिरात टाकायचे. बघा तुम्हाला महिनाभर पैसे पुरणारच नाही. फक्त तुम्हाला अशा रीतीनं पैशाचा पुरवठा होईल जिथून पैसे अपेक्षित नाही अशा ठिकाणावर पैसे यायला सुरुवात होतील आणि तुमचं घर काही दिवसामध्येच बदललेलं दिसेल. हालेलुया. लोक म्हणतात पाळकाला काय पुरत नाही, पाळकाला त्रास असतो. मी नाही त्रासात गेलो, मी पेरीत गेलो, मला सगळं देवाने दिलं. मी इकडं राहायचो त्यावेळेस स्वतःच्या घरात राहायचो, मी तिकडं गेलो सनी सेंटरकडे, तिकडं देवाने मला 3च वर्षामध्ये स्वतःचा फ्लॅट दिला. मी आशीर्वादित आहे. माझ्याकडे गाडी आहे, घर आहे, लेकरं आशीर्वादित आहे. जेवढा पैसा पाहिजे तेवढा मला देतो. गव्हर्नमेंट सर्वंटच्या खिशात पैसे नाही राहणार महिना अखेरीला, माझ्या खिशातून मी पैसे काढून. तू म्हणतो लय पैशावाली गाडी नाही, मी आशीर्वादित आहे, पैशावाला नाही. मी देवाच्या आशीर्वादाने आशीर्वादित आहे. इथं बसलेले सगळेजण मला चेहरे दिसत आहे. आजपासून तुम्ही आशीर्वादामध्ये जा. इथले काही तरुण, मी तुमची भविष्यवाणी करतो, इथले काही तरुण असे देणारे राहतील, भरभरून देणारे राहतील, आणि परमेश्वर त्यांचे जे बिझनेस आहे, जे हातचं काम आहे ते विपुल रीतीने आशीर्वादित करणार. अद्भुत. इथं तुमचे चेहरे बघून मी सांगतो तुमच्यासारखा आशीर्वादित या शहरामध्ये राहणार नाही. तुम्ही स्वतः म्हणताल येशूच्या नावामध्ये आर्थिक आशीर्वाद माझे आहेत, माझ्या कुटुंबाचे आहेत, माझे लेकर आशीर्वादित आहेत. ना हालातों से डर, थोडा विश्वास कर, वो वफादार है. ते गाणं गाऊ आपण. थोडा रख तू सबर, ना हालातों से डर, थोड़ा विश्वास कर, वो वफादार है, थोड़ा रख तू सबर, तेरे बिगड़े हुए काम बन जाएंगे, वो यीशु मौजूद है यहाँ. तेरे बिगड़े हुए काम बन जाएंगे, मेरा यीशु मौजूद है यहाँ. आजपासून या ठिकाणी कंजूस चिंगूस एकही व्यक्ती राहणार नाही. येशूच्या नावामध्ये, देवाचा दास या नावाने मी तुम्हाला आशीर्वादित करतो, सामर्थ्य कबूल करतो येशूच्या नावामध्ये, फायनान्शियल ब्लेसिंग कबूल करतो येशूच्या नावामध्ये. ज्यांना असं वाटतं की आज माझं घर आशीर्वादित व्हावं, माझा फायनान्स आशीर्वादित व्हावा, माझ्या हातामध्ये पैसा राहावा, तर आज मी तुम्हाला या ठिकाणी अल्टर कॉल देत आहे, परमेश्वराचं बोलावणं देत आहे. आपल्या पायावरती उभं राहा, आपला हात उंच करा आणि कबूल करा की हातामध्ये आज काहीच नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर मला विपुल देत आहे, कारण की माझे हात हे देणारे हात बनत आहे. माझे हात हे परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणी करणारे हात बनत आहे. माझे हात हे आशीर्वादाचे हात आहे येशूच्या नावामध्ये. माझ्या हातामध्ये
परमेश्वर जे बीज देत आहे ते बीज मी पेरणी करत आहे येशूच्या नावात. ओ राबा माखा राबा शानदारला राबा. मी बघत आहे अनेक जण देण्यासाठी तयार होत आहे. तुमचा हात परमेश्वर आशीर्वादित करत आहे. तुमचं महान रीतीने परमेश्वर फायनान्स आशीर्वादित करत आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये विपुल आशीर्वाद देत आहे. स्वतःच्या हातासाठी प्रार्थना करा, स्वतःच्या घरासाठी प्रार्थना करा, स्वतः जॉब साठी प्रार्थना करा. मोठमोठे बिझनेस जे करत आहेत त्यांनी बिझनेस साठी प्रार्थना करा. अनेक द्वार तुमच्यासाठी प्रभू येशू खोलत आहे. अनेक द्वार प्रभू येशू तुमच्यासाठी खोलत आहे. आज जरी तुम्ही साधारण दिसता, आज लोक म्हणतात की हे मला साधारण दिसतात, हे मला गरीब दिसतात, हे मला साधे दिसतात, परंतु त्यांना म्हणा मी आज जरी तुला साधा दिसत असलो तरी मला प्रभू येशूने आशीर्वादित केलेला आहे. माझे आशीर्वाद येत आहेत येशूच्या नावामध्ये. माझे आशीर्वाद येत आहेत येशूच्या नावामध्ये. माझे आशीर्वाद येत आहेत येशूच्या नावामध्ये. ओ राबा माखा राबा शानदारला राबा राबा बाबा माखा राबा शानदारला राबा सिकने के बा शानदारला राबा सिंध बानिया माखा तेशा शानदारला राबा सिंध बानिया रासिहारना शानदारला राबा. प्रभू मी प्रार्थना करतो या ठिकाणी जमलेलं प्रत्येक घर आशीर्वादित करतो, प्रत्येक घर सामर्थ्यशाली कबूल करतो, प्रत्येक हात मजबूत करतो येशूच्या नावामध्ये. राबा माखा राबा. प्रभूच्या हातांवरती आशीर्वाद नाही, ज्या घरांमध्ये बरकत नाही, ज्या घरामध्ये आजही पैसा पुरत नाही, आजपासून ते पेरणी करायला सुरुवात करत आहे आणि या महिन्यामध्ये त्यांच्यावरती विपुल आशीर्वादाची वृष्टी मी करतो, फायनान्शियल ब्लेसिंग कबूल करतो. हालेलुया. ओ राबा माखा राबा शानदारला राबा. परमेश्वर तुम्हाला महान रीतीने सामर्थ्य पुरवत आहे. परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी तयार करत आहे. तुमच्या मनाचा कल परमेश्वर बदलत आहे. आजपासून अभिषेकामध्ये चालणारे लोक तुम्ही बनत आहात, सामर्थ्यामध्ये चालणारे लोक तुम्ही बनत आहात. ओ राबा माखा राबा शानदारला राबा. ओ रबारा शारला सिंध बानिया. ओ रबा सिंध बानिया राबा माखा रबा शानदारला रबा सिकने के बा. अनेकांचे हात आशीर्वादित होत आहे. परमेश्वर तुमच्या मनाचा कल बदलत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी महान दरवाजे उघडत आहे. एक दरवाजा बंद झाला म्हणून काय झाला, अनेक दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहे येशूच्या नावामध्ये. राबा माखा रबा शानदारला रबा. ओ राबा बाबा माखा रबा शानदारला रबा सिकने के बा. प्रभू मी प्रार्थना करतो या दासासाठी अनेक दरवाजे उघडल्या जाऊन फायनान्शियल ब्लेसिंग मी कबूल करतो. त्यांच्याद्वारे ही मंडळी आशीर्वादित कर. ज्या फायनान्सला ते हात लावतील, ज्या पैशाला दशांशवरती ते प्रार्थना करतील, येशूच्या नावाने 100 पटीचे आशीर्वाद मी कबूल करतो. In the mighty name of Jesus Christ. ओ राबा माखा राबा शानदारला रबा सिकने के बा शानदारला रबा. ओ राबा माखा राबा शानदारला रबा. परमेश्वर तुम्हाला गरीब पाहू इच्छित नाही. गरिबी हा एक श्राप आहे. त्या श्रापातून परमेश्वर आम्हाला मुक्त करत आहे. जे आमच्या जवळ आहे ते आशीर्वादित असायला पाहिजे. आम्ही आनंदी असायला पाहिजे. आमच्या घरामध्ये आनंद पाहिजे. प्रत्येक पेमेंटला आनंद पाहिजे. प्रत्येक पैशामध्ये आनंद पाहिजे. आणि जर तो पाहिजे तर आम्ही आनंदाने संतोषाने पेरणारे बनावे. प्रभू मी प्रार्थना करतो या ठिकाणी तुझं सामर्थ्य कबूल करतो, सामर्थ्य कबूल करतो. प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. आपले हात आशीर्वादित व्हावे म्हणून प्रार्थना करूया. फायनान्स आशीर्वादित व्हावा म्हणून प्रार्थना करूया. ओ शानदारला रबा सिंध बानिया. धन्यवाद येशू, धन्यवाद. स्तुती करतो परमेश्वरा. धन्यवाद येशू, स्तुती करतो येशू. धन्यवाद ईश्वर तुझे, ईश्वर तुझे. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. या दिवस आम्ही आमचा पैसा, आमचं धन आणि आम्ही कष्ट करून आम्ही सर्व पैसा देवाच्या हातात देणार आहोत. देव त्याला बहुगुणित करणार. आमेन, आमेन. देव त्याला वाढवणार. Yes, Lord. आणि सांगतो वाढवणारा देव आहे, वाढवणारा देव आहे. देवाकडे वाढ आहे. देव आमची वाढ करतो. हो हालेलुया. जे काही मी देवाच्या हातात देतो देव त्याला वाढवतो, मल्टिप्लाय करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हो तुमचं जीवन तो वाढवेल, तुमचा पैसा तो वाढवेल, हो तुमचे फायनान्शियल ब्लेसिंग तो वाढवेल. हालेलुया. आमचा देव हा जिवंत देव आहे. आमचा देव हालेलुया कार्य करणारा देव आहे. तो आम्हाला गरीब पाहू इच्छित नाही,
आम्ही तंगीमध्ये असावं ही त्याची इच्छा नाहीये. आम्ही शापी जीवन जगावं ही त्याची इच्छा नाहीये. हो बायबल सांगते त्यांनी अब्राहमाला आशीर्वादित केलं, त्यांनी इसाकाला आशीर्वादित केलं, त्यांनी याकोबाला आशीर्वादित केलं. हो हालेलुया. हो आम्ही बायबलमध्ये पाहतो योसेफ आशीर्वादित झाला. हालेलुया. त्याचप्रमाणे प्रियानो आम्ही देखील त्या देवावर विश्वास करणारे लोक आहोत. विश्वास करणारे लोक आहोत. विश्वासाने आशीर्वादित होतात. विश्वास करण्याच्या जीवनातून